पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली मुख्य आरोपी सिया गोयल हिची आज कडेकोट पोलीस बंदोबस्तात कान्हेफाटा येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला पुन्हा वडगाव मावळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान तपास पुढे नेण्यासाठी पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावत दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच अद्याप आरोपींकडून जामिनासाठी कोणताही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस कोठडी मागितलेली होती, परंतु कोर्टाने आज त्यांचं ग्राउंड्स कन्सिडर करून पोलीस कस्टडी एक्सटेंड केली नाहीये. त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेतलेलं आहे. नार्कोटिक्सची काही मागणी करण्यात आली होती का? आज त्यांनी तो अर्ज काही प्रेस केलेला नाहीये. ते कदाचित त्यांना तो ड्रॉप करायची इच्छा आहे. सफिशियंट नव्हते कस्टडी एक्सटेंड करण्यासाठी, त्याच्यामुळे ती कस्टडी एक्सटेंड केली नाही त्यांनी. ग्राउंड सफिशियंट नसल्यामुळे पोलीस कोठडी एक्सटेंड केली नाही. 14 दिवसांनी. सर, सिया आणि चेतननी अजून एका व्यक्तीशी संवाद साधला होता याविषयी, असं काही सरकारमध्ये कुठल्याही प्रकारे त्याचा उल्लेख नाही.